शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी युवक काँग्रेसने आज मुदखेड येथे आक्रोश मोर्चा काढत राज्य सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली। काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेला हा मोर्चा मुदखेड तहसील कार्यालयावर धडकला। बाळासाहेब ठाकरे चौकातून सुरू झालेल्या या मोर्चामध्ये शेतकरी, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। विशेष म्हणजे सरकारच्या धोरणांविरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी मोर्चात गाढवांचाही समावेश करण्यात आला होता। गाढवांच्या अंगावर सरकार आमच्याशी गाढवासारखी वागणूक देऊ नका अशा आशयाचे फलक लावण्यात आले होते, ज्यामुळे मोर्चाची विशेष चर्चा रंगली। या मोर्चात खासदार रवींद्र चव्हाण यांचीही विशेष उपस्थिती होती। वाढती महागाई, खत व बियाणांच्या वाढलेल्या किमती, मशागतीसाठी डिझेलची उपलब्धता तसेच काही मंडळातील शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याची रक्कम न मिळाल्याच्या मुद्द्यावर आंदोलनकर्त्यांनी सरकारचे लक्ष वेधले। शेतकऱ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य करून त्यांना दिलासा द्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही युवक काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांना यावेळी दिला। आज मुदखेड तालुक्यात आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग रस्त्यावर उतरलेला आहे, सरकारच्या विरोधात आक्रोश करत आहे। आणि या आज आक्रोश मोर्चाच्या निमित्तानं सरकारला शेतकऱ्यांनी एक इशारा दिलेला आहे की शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात इंधनला टंचाईला अडचण करावी लागते, शेतीची कामं होत नाही, त्यांना डिझेल उपलब्ध होत नाहीये, मोठ्या प्रमाणात खत मुबलक भाव वाढलेले आहेत, खत मिळत नाहीये, शेतीला लाईट मिळत नाहीये, पीक विमा वेळेवर या ठिकाणी मिळत नाहीये, मोठ्या प्रमाणात मुदखेड प्रमाणात केळी पिकांचं नुकसान झालेलं आहे, त्याचे सर्वे लवकर होत नाहीयेत, त्याचं नुकसान भरपाई लवकर मिळत नाही। आणि या सर्वांच्या विरोधात शेतकरी आज रस्त्यावर उतरलेला आहे आणि निश्चितच शेतकऱ्यांनी आज सरकारला एक सज्जड दम दिलेला आहे की येणाऱ्या काळात जर आपण आमची दखल घेत नसेल तर याही भावना तीव्र होतील आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। काँग्रेस पक्ष जे शेतकऱ्यांच्या पाठीमागे हमेशा राहिलेला आहे आणि शेतकऱ्यांचं हित काँग्रेसनं हमेशा मागच्या 70 वर्षात केलेलं आहे। या सरकारने फक्त पीएम किसान योजना चालू करून 12,000 वर्षाला देण्याचं काम केलेलं आहे, पण इकडे प्रत्येक शेतकऱ्याच्या मागे 1 लाख रुपयाचं नुकसान सरकारला या ठिकाणी दिसत नाहीये। तर मला एवढंच सांगायचं आहे की सरकारने शेतकऱ्यांची वेळेवर दखल घ्यावी, अन्यथा हे आंदोलन उग्र रूप धारण केले। आज या ठिकाणावरती शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आम्ही हा मोर्चा घेतलेला आहे। त्यातली सगळ्यात महत्वाची मागणी म्हणजे पीक विम्याचे पैसे मुदखेड तालुक्यातील एका मंडळाला प्रशासनाच्या चुकीच्या पीक काढणी प्रयोगामुळे बाराटमध्ये मिळालेले आहेत। नंबर 1 ते मिळावेत। त्याचबरोबर काल अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावरती केळींच्या बागांचं नुकसान झालेलं आहे, ते तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना त्याचे पैसे दिले जावेत। नंबर 3 शेतकऱ्यांना शेतीसाठी मिळणारी 3 फेस लाईन ही आता 6 तासावरती आलेली आहे। तात्काळ उद्योगपतींना तुम्ही 24 तास देतात आणि शेतकऱ्यांना देत नाही। आमची मागणी आहे की 12 तास दिवसात शेतकऱ्यांना 3 फेस लाईट मिळावी। डिझेल, पेट्रोलचे दर कमी करून तुटवडा बंद करावा व त्याचबरोबर गॅसच्या बुकिंगचा वेळ कमी करून गॅसची दरवाढ कमी करावी, ही देखील मागणी या मोर्चामध्ये आहे। त्याचबरोबर खतांचा, बी बियाण्यांचा तुटवडा जो आहे तो बंद करावा, लिंकिंग बंद करावं, कृत्रिम साठेबाजी बंद करावी आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय सरकारने घ्यावेत, ही मागणी करण्यासाठी हा मोर्चा आम्ही घेतलेला आहे। आणि यात गाढव सहभागी झालेत, सरकारनं गाढवपणा करू नका हे सांगण्यासाठी। देशोन्नतीसाठी पवन जगदंबाड यांची रिपोर्ट।